ऐक ना, आय एम रिअली सॉरी. म्हणजे मला कमळी आणि निंगेशी असं नाही वागायला पाहिजे होतं. प्लीज ना, विल यू फॉरगिव्ह मी प्लीज? गुड, ॲटलिस्ट तू कळली तरी तुला. खरंच तू मला माफ केलंस? थँक्यू रेश, थँक्यू सो मच. आणि ऐक ना, मी तुझ्यासाठी हे आणलंय आणि उद्या माझ्या घरी पूजा आहे. तू हा कुर्ता घालून ये ना प्लीज. हा कुर्ता मी स्वतः डिझायनरला सांगून डिझाईन करून घेतलाय फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. तर प्लीज हा घालून येशील उद्या? मी माफ करावं यासाठी असे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट द्यायची काही गरज नाही. थँक्यू. रेश, इट्स नॉट लाईक दॅट. म्हणजे तू मला माफ कर, नाही तर नको करू. प्लीज हा कुर्ता ऍक्सेप्ट कर प्लीज. हे बघ, तू ऍक्सेप्ट नाही केलं ना तर रात्रभर तुझ्या घराच्या बाहेर झोपून राहील आणि अजून करून घेईन की तू मला माफ नाही केलंय. दे दे, पण मी पूजेला येणार नाही. मला काम आहे. रेश प्लीज ये ना. का असं करतोय? मला काम आहे. कॅन नॉट कम. हे बघ रेश, आय विल बी वेटिंग फॉर यू. ओके, प्लीज गिव्ह इट अ थॉट प्लीज फॉर मी. माझ्यासाठी एकदा विचार कर. ओके, बाय रेश. घ्या. ओ माय गॉड, हे काय आहे? अनिकाने दिलंय. पूजा आहे ना त्यांच्याकडे उद्या. तू पूजेला येणार आहेस? मी नाही येणार आहे, मला काम आहे. अच्छा, ठीक आहे. मग आपल्या घरातून मला एकटीलाच जावं लागणार पूजेला. तरी नशीब कमळी असणार आहे माझ्या बरोबर गप्पा मारायला. काय? कमळी अनिकाच्या घरी येणार आहे? अरे, अन्नपूर्णा आजीने आमंत्रण दिलंय तिला. आत्ताच तिचा फोन आला होता की ती उद्या क्लासला येणार नाहीये ते. आणि तुला माहितीये, अन्नपूर्णा आजीने तिला साडी गिफ्ट केली उद्यासाठी. खरंच किती करतात ना अन्नपूर्णा आजी सगळ्यांसाठी. वहिनी, मी येतो तुझ्या बरोबर. अच्छा, हो. आता कमळी येणार आहे म्हणून तुला पण यायचंय का? काम होतं ना तुला. वहिनी वहिनी, ऐक ऐक, हसू नकोस. मी काय सांगतोय ते ऐक. कमळी अनिकाच्या घरी जाणार म्हणजे अनिकाला आयता चान्स मिळणार तिला पुन्हा त्रास द्यायला. मला ते नकोच आहे. मला रिस्कच नाही घ्यायची.